बच्चों के साथ अन्याय हुआ, उनको मार के एक के ऊपर एक डाले। तेव्हा कबाडे साहेब आले, त्यांनी जेव्हा शब्द दिला तुम्ही FIR दाखल करा, पुढच्या कामाला गती मिळेल, तेव्हा यांनी चालू केलं. जीवलग मित्र, त्यांनी जेवला तर यांनी जेवणार, यांनी बसलं तर त्यांनी असं होते. काल दिवसभर फिरले देवळ, हे सगळं जाऊन आले त्यांनी. क्या भी नहीं पूछ रहे, बॉडी लेके जाओ बोले। उनकी माँ सभी से रो रही, खाना नहीं पीना नहीं, निस्तार रोनाच करी। कुठलाही ऍक्सिडेंट झाल्यानंतर बॉडी इकडे तिकडे पडते, मान्य आहे. ती बॉडी इकडे तिकडे न पडता तिन्ही बॉडी एकत्र होते आणि 2 बॉडी खाली होते आणि 1 बॉडी त्याच्यावरती पालती होते. आम्हाला न्याय कसा मिळेल हे आम्ही याची पोलिसांचा एक अंदाज आहे की बा हा ऍक्सिडेंट आहे. तुम्हाला काय वाटतं? आता हा बघा, ऍक्सिडेंट पण म्हणावं लागतंय किंवा घातपात पण म्हणावं लागतंय. आता हे म्हणजे जे गुन्हा आहे ते निष्पन्न झाल्यावरच आपल्याला कळेल की हा घातपात आहे किंवा हा अपघातच आहे. चला कोण अजून एक जण होता कोणतं एक पाठवा एक पाठवा काका इधर
गाडीचं धडक दिली ना फक्त नंबर प्लेट बाजूला पडते त्याला यावेळेला पॉलिटेक्निकवाले परत अपघात असला येत नाही दुसरी वेळ असेल गाडी नंबर माझ्या घरात एक किस्सा झालेला सरकार बोला की गाडी पाठवल्या गाडी हाँ ओके कैमरा बंद. काय घडलं पहा. बहिरवाडी कुठे बहिरवाडी तिकडे चलो आओ इधर. आप सुबह से बैठे बॉडी ले क्या हुआ बच्चों के साथ बच्चों के साथ अन्याय हुआ, उनको मार के एक के ऊपर एक डाले हाँ. और हमको डिस्प्यूट क्या भी निर्णय नहीं दे रहे थे. फिर हमारी बहन बोले बाद में हम लेते तुम्हारी जिम्मेदारी बोल के बॉडी लो बोल के बोले एफआईआर लिखने गए उन्हें. आप सुबह से बैठे हैं, पुलिस क्या जानकारी दे रही है? क्या भी नहीं जानकारी दिए, हाँ. कुछ भी जानकारी नहीं दी. सेवा होते क्या भी नहीं पूछ रहे, बॉडी लेके जाओ बोले. उनकी माँ सभी से रो रही, खाना नहीं पीना नहीं, निस्ता रोनाच करी. उसका पेट में कितने अंगार पड़े कौन भी न्याय नहीं दे रहे. 3 बच्चे ये हो गए क्या? 3 बच्चे सब दोस्ता थे, उन तीनों भी अलग अलग नहीं थे, दोस्ता थे. पुलिस बोल रहे नहीं क्या हुआ? क्या भी नहीं हुआ, बोल रहे भी नहीं, उन्हें समझ रहे भी नहीं. नहीं ऐसा होगा कि बॉडी ले जाओ हम तपास करते हैं, ऐसा बोल रहे हैं? हाँ ऐसा बोल रहे हैं. बॉडी ले जाओ हम तपास करते बोल के बोल रहे हैं. फिर क्यों नहीं? हम हमारे बुआ ने लेते नहीं लेते. अभी बोल रहे बात सुबह से नहीं बोले, अब भी बोल रहे. सकाळपासून तुम्ही आहे ऐसा है. आले ना इथं तेव्हापासून जेव्हा कबाडे साहेब आले ना तेव्हापासून यांच्या कामाला गती आली. तरी सकाळी आम्ही 5:30 वाजल्यापासून इथे आहे, पण तेव्हापासून यांच्या तोंडाला एकदा पण आले नाही की तुम्ही एफआयआर दाखल करा, आम्ही पुढची गती देतो कामाला. एकदा एकाही मुलांनी साहेब असतील नाव नाही घेत, पण बाकीचे सगळे जे असतील त्यांनी कोणीही म्हणलं नाही की आम्ही एफआयआर दाखल करा, आम्ही पुढची गती देतो. पण जेव्हा कबाडे साहेब आले त्यांनी जेव्हा शब्द दिला तुम्ही एफआयआर दाखल करा, पुढच्या कामाला गती मिळेल, तेव्हा यांनी चालू केलं. म्हणजे आम्ही आता तपास सुरू करतो. म्हणजे आम्ही सकाळी 5:30 वाजल्यापासून इथं आहेत. मग तुम्ही तिघांचा जीव गेलाय, तुम्ही सकाळपासून रडतात काय? अजून हालचालच नाही ना. आता यांनी सर येऊन गेल्यावर बोलतात की आता आम्ही इथून सुरुवात करतोय. आता कबाडे साहेब काय म्हणले, काय आश्वासन? सरांनी म्हणलं की आता एफआयआर दाखल करा, आमच्या कामाला पुढचे आम्हाला इथून आम्हाला मोकळं करा, म्हणजे आम्ही कामाचा तपास करतो. आणि गाडी मिळालेली आहे म्हणतात, त्याचा आता नंबर प्लेट किंवा कोण ड्रायव्हर असेल, व्यवस्थापक असेल, त्याचं कोण मॅनेजर असेल, त्यांनी सगळी माहिती काढून त्यांना जी जन्मठेप असेल काय असेल त्याची शिक्षा मिळेल असे शब्द कबाडे साहेबांनी दिलाय. सकाळपासून काय म्हणजे आता नाही, कबाडे साहेब आल्यानंतर हालचाल सुरू आहे. आता तुम्ही काय निर्णय घेणार? म्हणजे आता फिर्याद आता बघू, माझी भाची गेली, ही पुतणी गेले, माझे मिस्टर गेलेत, त्याचे काका वगैरे. काय म्हणजे तुमची काय शंका आहे? म्हणजे हा अपघात आहे का? तुम्ही काय म्हणजे जसं
आता प्रत्यक्षदर्शी असं व्हिडिओ पाहिलाय सकाळी मी, म्हणजे इथं आम्हाला आल्यानंतर जे बॉडी उचललं होतं त्या व्हिडिओमध्ये असं निष्कर्ष होतं कुठलाही ऍक्सिडेंट झाल्यानंतर बॉडी इकडे तिकडे पडते, मान्य आहे. ती बॉडी इकडे तिकडे न पडता तिन्ही बॉडी एकत्र होते आणि 2 बॉडी खाली होते आणि 1 बॉडी त्याच्यावरती पालती होते. असा ऍक्सिडेंट होत नसतो. झाला तरी पण एवढं म्हणजे एकाच्या अंगावर पडल्यामुळे लागणं शक्य नाही. एवढं जीव जायसारखं तर शक्य नाही. लागलं असेल, अपंग असेल, काय असेल होईल, हातपाय मोडेल काय असेल, पण एवढं ऑन दी स्पॉट जीव जात नसतो. कोणीही कुणाचाही जीव जात नाही. हे तर आता 25-20 वर्षाची लेकरं असेल, लहान बाळ असेल तर ठीक आहे, पडलं डोक्यावर असेल मान्य असेल, पण एवढे 25 वर्षाची लेकरं असतात त्यांना एवढं लगेच एकमेकाच्या अंगावर पडल्यावर शक्य नाही ना जीव झालं. पण आता ते आल्यानंतर कळेल की आम्ही पुढे काय ऍक्शन घेणार आहे. घरचे आल्यानंतर कळेल की आता ती तर आल्यानंतर काय घ्यायचं ते विचार घेतो आम्ही. तुमचा कोण आहे याच्यात? बादचा आहे ते आमचा. हा, काय काम करत होते? ते टोल नाक्याला होता ते. तिघं मित्र होते का? हा, खास मित्र होते. येत होते त्यांनी घरी, यांनी बी त्यांच्या घरी जात होतं. जिवलग मित्र. त्यांनी जेवला तर यांनी जेवणार, यांनी बसलं तर त्यांनी असं होते. काल दिवसभर फिरले देवळ हे सगळं जाऊन आले त्यांनी. मग हे आतापर्यंत काहीच ना, आता गेले. आता बघू आमची भाची ते गेले सगळे. त्यांनी काय निर्णय घेतात त्याच्यावर आम्ही काय ते बोलू. ज्यांनी उडवले त्याला पकडले म्हणतात का नाही पोलीस? म्हणालेत, आता म्हणालेत ते कबाडे साहेब म्हणालेत असं. पकडले. हा पकडला आहे, पण लगे आरोपी पुढे येत नाही म्हणते त्यांनी. पण मग आता गेले तिकडे घेऊन गेलेत, बघू. थोडा वेळ आता पकडले म्हणजे आता आरोपी जेव्हा आता मिळाले तर तेही मान्य आहे की आरोपी मिळाले लगेच आपण त्यांना सदोष ठरवू शकत नाही की हा दोषी आहे. त्यांनाही आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे पोलिसांना. आता इथून त्यांनी वेळ घेतलाय आपल्या, तर इथून आपल्यालाही थोडासा वेळ द्यावा लागेल. आमच्या घरचे आल्यानंतर आम्ही ठरवू की पुढे काय करायचं. फिर्याद जर घेतली पोलिसांनी मग तुम्ही मृतदेह घेणार का नाही? म्हणजे हां तेच की, मग आता त्यांनी शब्दच दिला आम्हाला लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळेल म्हणून. त्यांच्या शब्दाखातर आम्ही करतोय. आता पुढं काय असेल ते निर्णय बघू. दादा, हा तिघांचा अपघात झालेला आहे. Accident आहे का काय? नाव सांगा. आकाश शिंदे माझं नाव. अपघात म्हणजे कसा झालाय, सकाळी 4च्या सुमारास झालाय. ते गेलाय का झालाय ते प्रश्न मेन आहे. आणि परत CCTV त्यांनी काय म्हणतात लेडीज कॉलेजात येतं तर जर CCTV नाही म्हणतात ती नसू द्या. पण पुढच्या चौकात CCTV आहे, तिथं ऑफिस आहेत 2-3. शिवगंगा मंदिर आहे, तिथं चहाचं स्टॉल आहे, तिथं CCTV आहेत. तिथले का तपासणार? बरं तुम्हाला काय CCTV दिलं का प्रेसवाल्यांना? काय फुटेज दिलेत का तुम्हाला? म्हणजे याच्यामध्ये कोण मयत कोण आहेत तुमचे? मयत मित्र आहे नागेश गवंडी आणि रोहन कोरे. हां, दोघं मित्र म्हणजे जवळचे खास मित्र आहेत ते दोघंच. हां, ते तिसरं पण आहे, पण मित्र काय जास्त हे नाही, संपर्क नाही. तुम्हाला काय वाटतं, हे ऍक्सिडेंट आहे का काय? आता हे काय जास्त काय क्लिअर सांगता येत नाही, कारण अशी बातमी पोलिसला जास्त बातमी कळलं तर आम्हाला काय कळणार आहे. त्यामुळे जास्त काय सांगू शकत नाही. फक्त एवढंच की तुम्हाला आता माझं म्हणणं आहे, तुम्हाला प्रेसवाल्याला का CCTV दाखवलं नाही? एवढं मोठं कॉलेज आहे, कॅमेरा कॉलेज आहे त्या कॉलेजचं CCTV का नाही? गेल्या आठवड्यात गेल्या महिन्यात खाली काहीतरी छेडछाड झाली वाटतं तिथं. मग त्यावेळेस त्यांनी पोलिसांना हे करून त्यांचं CCTV दाखवून ती पोरं जाऊन घरनं उचललेत. मग ही काय उचलत नाही, का सापडत नाही? आणि आता ज्यावेळेस साहेब मोठे साहेब आले त्यावेळेसच काबडे साहेब ज्यावेळेस आले मग त्यावेळेसच त्यांनी का लगेच नंबर कसा का सापडला त्या गाडीत किंवा का सापडला नाही? सकाळचे 7 वाजल्यापासून येत आहेत. त्यांनी 7 वाजल्यापासून चौकशी करायला 7 वाजल्यापासून आता डायरेक्ट 4 वाजलेत. मग एक 10 मिनिटात आता 10 मिनिटात आधीच आम्ही विचारलं होतं दुसऱ्या साहेब आलते आणखीन फौजदार थोडेचे ना, ते फौजदार थोडे साहेब आलते. हां, जोडभावीचे आलते. मग ते साहेब म्हणले CCTV आम्हाला काय क्लिअर म्हणजे नंबर वगैरे काय क्लिअर दिसत नाही. एक जण आहे म्हणतात पहिला, नंतर नाही म्हणतात. एक जण पहिला हाय म्हणते नंतर नाही म्हणते. सकाळी पहिला विचारल्यानंतर 10 वाजता आहे म्हणते, मग नंतर परत सर्व गेल्यानंतर तेव्हा नाहीच म्हणतात. तेव्हा काय वाटतं तुम्हाला? म्हणजे हे आता हे बघा कसं आहे सर, आता मध्ये गेल्या ॲक्सिडेंट तर नाही, घातपातच आहे. कारण शाळा कॉलेज समोर मग गेल्या 3 दिवसाखाली भांडण झालं, 3 का 8 दिवसाखाली. तर लगेच त्यांनी CCTV दिले आणि लगेच त्या पोराला घरात उचलले. मग आता ही डायरेक्ट CCTV समोर झाले ना सर, कुठे लांबी नाही. म्हणजे CCTV आहे पण आहेत, पण CCTV असं दाखवण्यात आलेत. कारण गेल्या आठवड्याच्या खालची गोष्ट असं म्हणजे आता काय मित्र जे आहेत ते कोण मित्र होते का? हा, मित्र आता सध्या पुण्याला गेलतो थोडे दिवस झालं, म्हणजे एक 6-7 महिने झालं पुण्याला गेलतो. आता जरा सणासाठी आलता आणि आज जाणार होता, पण ते रात्रीतच घडलं तसं. आता का बॉडी घेणार नाही? आणखीन तर काय नाही. जवळ त्यांचा म्हणजे काय त्यांच्यावर जे ऍक्सिडेंट करून गेलेला आहे त्याचं ज्यावेळेस म्हणजे पूर्ण त्याचं डिटेल्स कळत नाहीत तर आणखीन कोण घेणार नाही. त्यामुळे इतके वेळ थांबले.
ते आता आमच्या आयुष्यातनं गेलेलेच आहेत. हे दुःखाचं डोंगर जे आमच्यावर आहे ते आम्ही सवरू शकत नाही. मग ह्याच्यासाठी आम्हाला आता त्यांच्या ह्याच्यावरच आम्हाला हे करावं लागेल. बरोबर आहे. मग आता ह्याच्यावर आम्हाला न्याय कसा मिळेल हे आम्ही याची पोलिसांचा एक अंदाज आहे की बा हा ऍक्सिडेंट आहे. तुम्हाला काय वाटतं? आता हा बघा ॲक्सिडेंट पण म्हणावं लागतंय किंवा घातपात पण म्हणावं लागतंय. आता हे म्हणजे जे गुन्हा आहे ते निष्पन्न झाल्यावरच आपल्याला कळेल की हा घातपात आहे किंवा हा अपघातच आहे. तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहे, मग आता तुम्ही काय निर्णय घेतला? बॉडी घेणार किंवा नाही? नाही, आता बघा कसं आहे, घ्यावं तर लागणारच. पण आता त्यांचे नातेवाईक जे आमचे जे घरचे आहेत मग त्यांच्यावर आपण हे केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर साहेब काय म्हणले? कबाडे साहेब काय त्यांचं काय त्यांनी म्हणणार की बाबा हो सगळं पकडलेलं आहे. गाडी ड्रायव्हर वगैरे पकडलेला आहे. आता आपल्याला त्यांचा नंबर वगैरे मिळालं तर आरोपी मिळून जातील. सीसीटीव्ही फुटेजला घेऊन देखील अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोलिसांकडे आहे सीसीटीव्ही? तुम्हाला दाखव. हो आहे, त्यांच्याकडे सीसीटीव्ही भरपूर आहेत. पण त्याच्यात काय व्हायला लागलंय की रात्रीचा टाइम असल्यामुळं ना नंबर प्लेट जो असतो तो निष्पन्न होईना गेला, त्यात दिसना गेलाय. त्यात काय गाडी वगैरे दिसते? कोणाची गाडी दिसते ना, गाडी क्लिअर कट दिसते. आयशर गाडी आहे, हा भरलेली गाडी आहे, त्यात गाडी आहे दिसते. पण त्याच्यात गाडीच्या मागे आहेत का पुढं मित्र? कोण मित्र आपले? आता कसं झालंय सीसीटीव्हीच्या म्हणण्यानुसार तर आपल्याला रूपाभवानी चौकात आयशर पहिला टर्न मारली आहे. आयशर टर्न मारल्यावर हे माझे जे 3 सहकारी होते ह्यांनी बॅक साईडहून गेलेले. काय झालं ते स्पष्ट नाही नाही कुठंच माहित नाही ना. आता तिथं सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकला गेलं, तिथं म्हणतात ते कॅमेऱ्यातलं किंवा सीसीटीव्ही बंद आहे म्हणून 4 दिवस झालं. पोलिसांनी जर फिर्याद घेतली तर तुम्ही बॉडी घेणार की सर, घ्यावंच लागणार. नाही सकाळपासून पण विचारलं नाही कोण? सकाळपासून तुम्ही इथे पण कोण आले? पण कबाडे साहेब आले की लगेच अधिकारी? नाही, तसं म्हणणं योग्य नाही. आलते सहकारी सगळे होते, पोलीस कर्मचारी सगळे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. फक्त एवढंच की कारवाई ही आत्ता कबाडे साहेब जेव्हा आले तेव्हा म्हणजे त्याला गती आली असं म्हणण्यात काय हे नाही आहे. खरं म्हणलं तर सोलापूरमध्ये एक मोठी दुर्दैवी घटना आहे, धक्कादायक घटना आहे. 3 मित्रांचा एकाच वेळी अपघातात मृत्यू झालेला आहे. आणि खरं म्हणलं तर हे जे 3 युवक आहेत 20-25 वयाच्या आतले आहेत आणि यांच्या घरची जर परिस्थिती बघितली तर अगदी सर्वसामान्य घरातील हे 3 युवक आहेत. म्हणजे दिवसभर कष्ट केल्यानंतर त्यांची चूल पेटणार अशी यांची स्थिती आहे. आणि यामध्ये जे नागेश गवंडी तो जो आहे ते जवळपास वय 25 आहे, तो रविवार पेठचा रहिवासी आहे. त्यानंतर रोहन कोरे हा धोत्रीकर वस्ती या ठिकाणी राहतो, तो एका खाजगी कंपनीत काम करतोय. तर दुसरा चनशेट्टी म्हणजे त्याचं आडनाव चनशेट्टी आहे, तो देखील 25च्या आतील आहे, तो शेळगी परिसरात राहतोय. यांचा जो अपघात झालेला आहे म्हणताय त्यांच्या नातेवाईकांचं आणि मित्रांचं एवढंच म्हणणं आहे की जर अपघात झाला असेल तर त्या ठिकाणी जे कॉलेज आहे सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज वुमन्स जे महिलांचा कॉलेज आहे त्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे अपघाताचं चित्रीकरण यायला पाहिजे. पण ते कॉलेजवाले का देत नाहीये किंवा पोलीसवाले तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आम्हाला ते दाखवा अपघाताचं चित्रीकरण की आम्ही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू की बाबा हा अपघातच आहे. दुसरीकडे जर अपघाताचे सीसीटीव्ही जर मिळत नसतील तर नातेवाईकांचा असा एक संशय आहे की काहीतरी एक घात झाला आहे का, त्यांच्यासोबत काहीतरी घडलं आहे का, म्हणजे त्याचे जे दृश्य ते आम्हाला दाखवत नाही तुम्ही. हा जो गोंधळ आहे तो सकाळपासून सुरू आहे. नातेवाईक या ठिकाणी शोकाकुल आहेत, सर्व जे मित्र आहेत त्यांना देखील दुःखाचा या ठिकाणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि आता जेव्हा त्यांचा बाण जेव्हा फुटला तेव्हा DCP विजय कबाडे धावत या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी नातेवाईकांची भेट घेतली. DCP कबाडे यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही अगोदर 3:30ची वेळ झालेली आहे, मृतदेह ताब्यात घ्या, अंत्यसंस्कार करा, आम्ही तुमच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करू, तपास करू. पण नातेवाईकांचं म्हणणं असं होतं की बाबा एकाच वेळी 3घांचा मृत्यू झालेला आहे, 3 घरात या ठिकाणी चूल पेटलेली नाहीये आणि आमचे जे मित्र आहेत नातेवाईक ते या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे अगोदर आम्हाला सांगा की बाबा कोणी हा अपघात केला, ड्रायव्हर कोण आहे, गाडी कोण आहे, त्याचा नंबर काय, त्याची आम्हाला माहिती द्या, निदान आम्हाला कळू तर दे की बाबा अपघात आहे. मग कबाडे साहेबांनी सर्व नातेवाईकांची समजूत काढलेली आहे. कबाडे साहेबांचं म्हणणं असं होतं की बाबा तुम्ही फिर्याद द्या जोडवेपेठ पोलीस स्टेशनमध्ये, आम्ही त्या दृष्टीने तपास करू. मग कबाडे साहेबांनी सांगितल्यानंतर जे 3 युवक जे मृत आहेत त्यांच्या परिवारातील काही सदस्य पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे. आणि त्यानंतर फिर्याद घेतल्यानंतर आता नातेवाईक जर पोलिसांनी जर त्यांना आश्वासन दिलं की बाबा आम्ही याचा तपास करू, फिर्याद घेऊ, त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ असं सांगतात. काय म्हणते? आता तुम्ही बोलल्यासारखं सगळं तर बरोबर आहे, पण आता तुम्ही म्हणल्यासारखं कबाडे सरांनी जे DCP जे आहेत आपले सोलापूरचे, तर आम्हाला त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे की त्यांनी आम्हाला न्याय देतील.
ओके. खरं म्हणलं तर कबाडे साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनानंतर आता फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं फिर्याद दाखल झाल्यानंतर तपासाला वेग येणार आहे. मात्र रूपा भवानीचा जो पाणीगिरणीचा जो चौक जो आहे तेथून सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजकडे जाताना त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. आम्ही दुपारी देखील लोकप्रधान विचाराच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं होतं की अपघात नेमका कुठं घडलेला होता आणि त्या गाडीची स्थिती काय होती आणि त्या ठिकाणची काय परिस्थिती होती. अनेक जण घातपात झाला आहे का, त्यांचं काहीतरी गेम झाला आहे का, असे देखील शंका उपस्थित केल्या जात आहे. मात्र पोलीस तरी सध्या हा अपघातच असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्या दृष्टीनेच तपास सुरू आहे. जर नातेवाईकांची काही शंका असेल तर त्या दृष्टीने देखील पोलीस तपासाला तयार आहेत. डीसीपी विजय कबाडे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता त्यांचे नातेवाईक फिर्याद द्यायला गेलेले आहेत आणि आता ते मृतदेह देखील ताब्यात घेण्याची एकंदरीत शंका या ठिकाणी उपस्थित केली जात आहे. मात्र 3 जणांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे मित्र असतील, नातेवाईक असतील, यांना दुःख अनावर होत नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. जहूर सर, अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर.